नमस्कार, स्पाइस हार्मोनी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हाला पण रोज रोज भाजीला काय बनवायचा हा प्रश्न पडतो का? तर मग बनवा ही मुगाची झणझणीत आमटी। मी येथे 2 वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत। मी हे मूग स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत। आता आपण यात घालूया लसूण आणि मीठ। आता हे मूग आपल्याला कुकरला लावून चांगले मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत। कुकरच्या साधारण 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत। मी हे मूग मोठ्या कुकरला लावून घेते। तुम्ही छोट्या कुकरला डायरेक्ट शिजवले तरी चालतील। कुकरच्या मी 5 शिट्ट्या केल्या होत्या। आपले मूग चांगले शिजलेले आहेत। आता आपण हे फोडणीला टाकून घेऊया। पॅन मध्ये घ्यायचं आहे 2 चमचे तेल। मोहरी चांगली तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालायचे जिरे, एक बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला परतलाय। आता याच्यामध्ये आपण घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता। आता आपल्याला टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद। टोमॅटो चांगला मऊ झालाय। आता याच्यामध्ये आपण घालूया लसूण खोबरं। आपल्याला हे चांगलं 1 मिनिटभर परतायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचा आहे कांदा लसूण मसाला। तुम्ही ही आमटी भात, भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता। घरात भाजीला काही नसेल तर पटकन बनवता येते ही भाजी। घालायचा एक छोटा चमचा गरम मसाला, थोडासा गूळ, मीठ गरज वाटली तरच घालायचं आहे, कारण आपण मूग शिजताना मीठ घातलं आहे। मोठ्या गॅसवर आपल्याला याला एक उकळी आणून द्यायची आहे। नंतर गॅस मिडियम करायचा आहे। आमटीला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बारीक करूयात आणि अशीच गॅसवर एक 5 मिनिटं त्याला शिजवून देऊयात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत चॅनल शेअर करा आणि आपण परत भेटूया अशा नवनवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।